नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे कराळाची चटणी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। कराळाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर हे बघा, हे आहे कराळ। आपण 2 वाटी कराळ घेतलेला आहे आणि हे लाल मिरची, सुकलेली मिरची, लसूण, जिरा आणि मीठ। आता आपल्याला या कराळाला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे। थोडं छान कढई गरम झालेली आहे बघा, लाल लाल झालेली आहे। आता त्यामध्ये आपण हे भाजून घेऊया। थोडं आपल्याला गरमच करायचे आहे हे। कराळ भाजून झालेला आहे। आता त्याचप्रमाणे आपल्याला ही मिरची सुद्धा भाजून घ्यायची आहे। त्या मिरचीला थोडं आपण भाजून घेऊया। छान मिरची भाजून घेतलेली आहे आपण। आता थोडं हे लसूण, जिरं आणि कढीपत्ता हे थोडं आपण गरम करून घेऊया सोबतच। हे सर्व एकत्रच आपण भाजून घेणार आहे। हे बघा, आपण सर्व साहित्य हे भाजून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। हे बघा, आपण मिक्सरमधून बारीक केलेलं आहे, पण एकदम बारीक करू नका। थोडं जाडसरच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर आपण आता सर्वच बारीक करून घेऊया। हे बघा, आता आपल्याला अशाच प्रकारे मिरची सुद्धा बारीक करून घ्यायची आहे। मिरची आपल्या आवडीनुसार घ्या। आणि त्यामध्ये आपण हे लसूण, जिरं हे सुद्धा यामध्ये आपण सोडणार आहे। हे बघा, सर्व मिरची आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। आता आपल्याला या मिरचीला आणि ही कराळाची बी आपण जे बारीक केलेली आहे ते आपल्याला पुन्हा एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। हे बघा, आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आपण थोडं हे जाडसर काढून घेतलेलं होतं। आता आपल्याला पुन्हा हे फिरून बारीक करून घ्यायचं आहे। आधी आपण कोणत्याही पदार्थामध्ये मीठ सोडलेलं नाही। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ सोडूया आणि मिक्सरमधून फिरून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण कराळाची चटणी तयार केलेली आहे। तुम्ही पण घरी नक्कीच करून बघा, खूप छान लागते खायला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, कळवा। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।